आप देख रहे हैं LN न्यूज। छोटे छोटे गट करून सरकार होत आहे। सरकार हे प्रेमावर आणि जनमतावर होतं आणि आपण बघितलं असेल संपूर्ण सरकार बेकायदेशीर आहे। तुमची एक वेबसाईट आहे शिवसेनेची, त्याच्यावर अजूनही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री आहेत आणि जे आता बंडखोर आहेत ते पुन्हा मंत्री पाहायला मिळतात। नाही, ती वेबसाईट मी नाही बघितली, तुम्ही बघितली असेल। खरोखर मी नाही बघितली, मी घेऊन बघून घेतो आणि करायला सांगणार पटकन नाही करू मुद्दा आला होता की एकनाथ शिंदेंना गडचिरोलीचे पालकमंत्री असताना सिक्युरिटी वाढवावी म्हणून, पण ती दिली नव्हती अशा पद्धतीचा आरोप होत होता। नाही, आता काय ना की या गोष्टींमध्ये मी जात नाही, कारण आता काय झालं आपण बघितलं असेल 20 जून ते 20 जुलै एवढे कारण आणि एवढे वेगळे वेगळे गोलपोस्ट दिलेली आहेत आणि कालपर्यंत परवापर्यंत सांगत होते की उद्धव साहेबांबद्दल त्यांच्या मनामध्ये आदर आहे। आता त्यांची भाषा बघा कशी बदलली। म्हणजे खरं जर बघितलं तर हे स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षांसाठी ही गद्दारी झाली होती आणि तेवढंच ते लोकांसमोर सत्य आलेलं आहे। खरी शिवसेना कोणती हे कोर्टानं स्पष्टीकरण मागितलेलं आहे आणि आता तुम्ही हे सगळं जे प्रेम बघताय ही खरी शिवसेना आहे। शिवसेना कधी गद्दारी करत नाही। पण ही एक भीती तर काही शिवसैनिकांच्या मनात दिसते की शिवसेनेचं चिन्ह जाऊ शकतं मला किंवा वाटतं आता भीती नाहीये, थोडा शॉक निश्चितपणे होता। आधी दुःख देखील होतं की ज्यांना शिवसैनिकांनी आपलं मानलं, एवढे वर्ष आपलं मानलं, मतदान केलं, त्यांच्यासाठी दिवस रात्र प्रचार केला, त्यांच्यासाठी मेहनत घेतली, डोक्यावर बसून नाचले, तेच लोक शिवसेनेच्या आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खूप असतील। ज्यांना शिवसेनेत आम्ही हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरे हे दैवत आहे, त्यांच्याच पुत्राच्या पाठीत खंजीर खूप असतील, हे कोणाला अपेक्षित नव्हतं, ते या गद्दारांनी केलं। एक पर्सनल प्रश्न, ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेब घरी गेले, तुमच्या भाषणात मला 2-3 वेळा ते जाणवलं की तुम्ही सगळे विचार मंथन करत बसले होते, खूप जास्त डिसअपॉइंट होते। कशी रात्र एक गोष्ट सगळी आम्हाला पहिल्यापासून माहिती होती, त्या दिवशी आम्ही हे पद स्वीकारलं की हे पद आणि जे काही सगळं आजूबाजूचं वलय किंवा वर्षा बंगला वगैरे हे काही आमचं नसतं, कारण हे परमनंट नसतं। जे आपलं नाहीये त्याला चिकटून राहणं कारण नसतं, जे लोकांची सेवा करायला जे माध्यम असतं ते वापरणं नेहमी गरजेचं असतं। ज्या दिवशी आम्ही वर्षा बंगला सोडला, म्हणजे मला आता क्षणात होतो की फेसबुक लाईव्ह होतं आणि त्याच वेळेला उद्धव साहेब बोलले की चला मी आता मातोश्रीवर चाललो आणि आम्हाला बॅगा बांधायला सांगितलं, आम्ही निघालो। घरी आल्यानंतर, आपल्या घरी आल्यानंतर मातोश्रीच्या बाहेर जे काही प्रेम बघितलं आणि वर्षा ते मातोश्री अनेक लोक मध्ये, नागरिक, शिवसैनिक वेगवेगळे ठिकाणी उभे होते, तर ते होतच। पण महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बघताय की अजूनही सगळे लोक हे शिवसेनेसोबत आहेत। पण डोळ्यात पाणी होतं सगळ्यांच्या, अनेक लोकांचं होतं। म्हणजे आम्ही एवढंच विचार करत होतो की आमचं चुकलं का, कुटुंबीय नक्कीच, कारण दुःख याच गोष्टीचं होतं की ते सोडावं लागलं, हे दुःख नव्हतं, आपल्याच लोकांनी गद्दारी केली आणि आपल्या पाठीत खंजीर बसलं। म्हणजे आम्ही ते नोव्हेंबर दिवाळी नंतरचे काळ पण बघितलेलं आहे। उद्धव साहेबांचा तो जो काही काळ होता सर्जरीचा असेल किंवा त्यांनी कोविड काळात जे काम केलेलं, केवढी मेहनत होती हे बघितलं होतं। आणि ह्या लोकांना जेवढं त्यांनी प्रेम दिलं ते सगळं झाल्यानंतर कोणीतरी पाठीत असा खंजीर खुपसेल आणि निघून जाईल, हे एवढं अपेक्षित नव्हतं। एक मंत्री जे 7व्या मजल्यावरून उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यावर उडी मारू असं म्हटलं होतं, आज त्यांच्या मतदारसंघात जातात, त्यांना काय सांगतात? त्यांनी गटात उडी मारली। मला काही कोणाबद्दल काही बोलायचं नाहीये, मी एवढ्यासाठी चाललोय, सगळीकडे प्रेम आणि आशीर्वाद देण्यासाठी चाललोय। म्हणजे आम्हाला खरोखर 3-4 जुलैला जेव्हा हे बेकायदेशीर सरकार बसलं, त्या गद्दारांना बघून असं वाटायला लागलं की आम्ही काहीतरी मोठं पाप केलं आहे की यांना एवढं प्रेम दिलं। ते वातावरण खूप क्लेशदायक होतं आणि खूप वेळा असं होतं ना की असं स्वतः विचार करायला लागतो की काय चुकलं। या दुःखाच्या पुढे जायचं असेल तर लोकांचं प्रेमच तुम्हाला ताकद देऊ शकतं आणि ते घ्यायला मी परत एकत्र यावं असं वाटतं या सगळ्यांनी तुम्हाला, व्यक्तिगत शिवसेना नेते म्हणून। मी एवढंच सगळीकडे सांगितलेलं आहे की ज्यांना परत यायचं त्यांच्यासाठी आमचे दरवाजे सदैव खुले राहतील, कारण ठाकरे परिवार काय, शिवसेना परिवार काय, हा एकच राहणारा परिवार आहे। आणि मी अनेकदा बोललेलो की असं नाही की कोणी वेगळं आहे, पण दुसऱ्या बाजूला म्हणजे आता उदाहरण म्हणजे आता मागे खैरे साहेब आमच्या बसलेले आहेत, आता मी त्यांना साहेब म्हणून बोलतो, पण लहानपणी त्यांना काका म्हणून हाक मारायचं, बाहेर येतात साहेब म्हणून हाक मारतो। पण हे वर्षांवर्षाचं नातं अनेक अशा लोकांसोबत झालेलं आहे। ह्या तिकडे जे गेलेले गद्दारांनी गद्दारी केलेली आहे त्यांना सांगतो की ज्यांना परत यायचं असेल आनंदात या, तेवढाच मान सन्मान मिळेल, कारण उद्धव साहेबांचं मन मोठं आहे सगळ्यांना माहिती आहे। पण ज्यांना तिथे राहायचं असेल एकच कृपा करा, थोडी हिंमत दाखवा, आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे। 3 दिवसांपासून दौरा सुरू आहे, सगळं पाहून थोडा दिलासा मिळाल्यासारखं वाटतंय। नक्कीच, प्रेम मिळून थोडी ताकद येते, थोडं मन भरून येतं। अनेकदा जे काही दुःख सांगू नाही शकत किंवा एक्सप्रेस नाही करू शकत, हे लोकांच्या चेहऱ्यावर मला दिसते। आणि थोडी कोणीतरी जवळ घेतलं, आता मी बघतोय काही कुठे गावात गेलं की कोण मावशी जवळ घेते वगैरे, हे एक थोडं वेगळं वातावरण आहे। फडणवीस आणि तुमचं, तुम्हाला एक सांगतो मी की 32 वर्षाचा एक तरुण म्हणून मी 2-3
अनेकदा याचा विचार केलाय की राजकारण नक्की कशासाठी, कोणासाठी? हे राजकारण जे अपेक्षित होतं तसंच राजकारण आहे का? हे पटणारं राजकारण आहे का मला आणि मग इतर तरुणांना? आणि मग अशी गद्दारी बघून, एवढं खालच्या पातळीचं राजकारण बघून किती लोकांना आम्ही सांगू शकू की या राजकारणात या? कारण हे राजकारण कोणालाही पटण्यासारखं नाही. ठीक आहे, राजकारण हे निवडणुकीच्या वेळी होत असतं, आपण भाषणं देत असतो, एकमेकांवर टीका करत असतो, पण ती पण कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम झालं पाहिजे. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचं बोलणं झालं, शिंदेना वेगळं करा आणि आम्ही तुमच्या सोबत येतो, असं काही झालंय का? असं तर खूप अजून काल्पनिक गोष्टी येतील बाहेर. मला वाटतं या गोष्टींवर बोलून उपयोग पण नाहीये. महत्वाची गोष्ट हीच आहे की जे घडलेलं आहे ते समोर आहे आणि ती गद्दारी झाली. पुन्हा एकत्र येण्याची काय संधी आहे? नाही, मी आताच सांगितलं ना, ज्यांना यायचं असेल मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत आणि ज्यांना तिथे राहायचं असेल आनंदात राहा, पण निवडणुकीला सामोरे जाऊन पुन्हा एकदा जे जिंकून आलेले दरवाजे उघडे इथपर्यंत म्हणतात, तुम्ही का बोलवून घेत नाही हो कोणाला? एक पाऊल आता तुमच्या माध्यमातून बाकीचे बोलायला कुठे तयार आहेत? त्या दिवशी ते नजरेत नजर स्वतः बघायला तयार नव्हते. तुम्ही सगळं सकारात्मक बोलतायत, दरवाजे मातोश्रीचे उघडे असं म्हणतायत, पण दुसरीकडे केसरकर असतील किंवा त्या गटाचे आमदार असतील, त्यांचं सगळ्यांचं एक निगेटिव्ह सुरू आहे की ते मात्र वेगवेगळ्या मुद्द्यावर आकडे आता हाच टाकतायत. फरक आहे ना. तुम्ही बघा, त्या दिवशी पण म्हणजे विधान बनत जात असताना देखील आम्ही मान उंच करून गेलो, पण माज नव्हतं, स्वाभिमान होतं, चेहऱ्यावर असंच हास्य होतं आणि कुठेही आम्ही तुमच्याकडून लपलो नाही. जे समोरून गद्दारी करून आले त्यांना कसं बसमधून आणलं, केवढी सिक्युरिटी होती, कसं पळत पळत आत नेलं, मला वाटतं ह्या गोष्टी आहेत. आणि जसं मी सांगितलं ना की कधीही मातोश्री दरवाजे कोणाला बंद नव्हते, कधीही कमी प्रेम कोणाला दिलं नाही. त्यांच्यावर म्हणजे आता ज्या काही वैयक्तिक गोष्टी आहेत तर मी सांगू इच्छितच नाही, कारण यांना वर्षानुवर्ष सोबत राहिलेलं आहे. पण जे काही उद्धव साहेबांनी ह्यांच्यासाठी केलेलं आहे पब्लिक लाईफमध्ये, मी प्रायव्हेटचं बोलतच नाही, पण पब्लिक लाईफमध्ये ते आपण बघत असाल. पण याच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या चांगुलपणाचा फायदा हे फुटलेले आणि दुसरं तुमचे विरोधक नेहमी गेल्या 2.5 वर्षापासून पाहतो ते भाजपवाले घेतात असं तुम्हाला वाटतं? आता हे सत्य मानायला लागेल कदाचित की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. म्हणजे अनेक लोक बोलत आलेले आहेत की उद्धव ठाकरे एक चांगला माणूस आहे, साधा माणूस आहे, आणि त्यांनी खरोखर राजकारण कधीच मागच्या 2.5 वर्षात मी तरी करताना पाहिलं नाही. ते सतत काम करत राहिले, कुठेही विरोधी पक्षाला सतवलं नाही, त्यांच्या मागे पोलीस किंवा नोटिसा लावल्या नाहीत, आमच्या आमदारांना लक्ष ठेवलं नाही. चांगुलपणाचा उपयोग आजकाल कलियुग आहे, ते सगळे करून घेत असतात. आता फायदा करायचा की गैरफायदा करायचा, दररोज दुरुपयोग करायचा, हे त्यांच्यावर. दररोज वेगवेगळे मुद्दे आणतायत. कधी आता काल शिवबंधनाचा विषय आला, परवा दिवशी तो सिक्युरिटीचा विषय आला, असं सातत्याने नवे नवे विषय आणतात.